नमस्कार मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत की इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरून टी-ई-टी संदर्भातले बॅच आपण कशा पद्धतीने जॉइन करू शकतो. सर्वात आधी आपल्याला जायचं आहे Google Play Storeला. Google Play Storeला गेल्यानंतर तुम्ही इथं सर्चिंगमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इग्नाइट अकॅडमी. इग्नाइट अकॅडमी हे सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर इथं इन्स्टॉलचं ऑप्शन दिसेल आणि हे इन्स्टॉल करायचं आहे. आता आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. मी फक्त ओपन या बटनावर आता क्लिक करेल. सगळ्यात आधी तुम्हाला लॉग इन किंवा साइन अप करावं लागेल. जुने असाल तुम्ही, याच्या आधी ओल्ड स्टुडंट असाल तर तुम्ही लॉग इनच केलं पाहिजे. जर कोणी पहिल्यांदाच ऍप डाउनलोड करत असेल तर त्याने साइन इन या बटनावर क्लिक करावं. तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर असे सेक्शन्स ओपन होतील इथं वरती. तर त्याच्यापैकी तुम्हाला जे आहे तर ते टी-ई-टी टेट केंद्र प्रमुख भरती हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट करून मी क्लिक केलं याच्यावर. आता याच्यानंतर मी जाणार आहे कोर्सेस या सेक्शनवर. कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस आहेत. जसं की जे शिक्षक सेवेत रुजू आहेत त्यांच्यासाठी आचार्य बॅच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे द्रोणा बॅच अवेलेबल आहे फ्रेशर उमेदवारांसाठी. त्यासोबतच पेपर 1 पेपर 2 ची कंबाईन बॅच आहे. पेपर 1 ची सेपरेट बॅचेस आहेत. त्यानंतर सी-टी-ई-टी बॅच आहे. सी-टी-ई-टी आणि टी-ई-टी कॉम्बोची बॅच आहे. तर कोणत्या एका बॅचेसवर तुम्ही क्लिक करू शकता. फॉर एक्झाम्पल मी ही द्रोणा बॅचवर क्लिक करतो पेपर 1 पेपर 2 ची. तर इथं मला सगळ्यात आधी हे डिस्क्रिप्शन वगैरे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं बाय नावचं ऑप्शन आहे. मी इथं बाय नाववर क्लिक करेल. इथं 2 पेमेंटचे मेथड दिसेल. एक आहे पे ऑनलाईन आणि स्कॅन क्यूआर. तुमच्याकडे जर दुसरं कोणी पेमेंट करणार असेल म्हणजे तुमचे घरचे कोणी मित्र, तर इथं स्कॅन क्यूआर वर करायचं आणि स्कॅन क्यूआर वर केल्यानंतर तुम्हाला एक क्यूआर कोड ओपन होईल आणि हा स्कॅन करून तुम्ही दुसऱ्या मोबाईलमधून पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटतं की याच मोबाईलमधून मला पेमेंट करायचंय तर मी इथून पे ऑनलाईन करेल. पण तत्पूर्वी तुमच्याकडे काही कुपन कोड असेल, फॉर एक्झाम्पल जसा ओल्ड स्टुडंट हा कुपन कोड आहे, तर जे काही ओल्ड स्टुडंट असतील तर त्यांना तो अप्लाय होईल. त्याच पद्धतीने इतर काही कुपन कोड असेल तर तो इथून अप्लाय होईल. त्याच्यानंतर इथं मी पे ऑनलाईनवर क्लिक करेल. पे ऑनलाईन इथं क्लिक केल्यानंतर मला इथं वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत ते इथं पेमेंटचे दिसतात. फॉर एक्झाम्पल युपीआयचं ऑप्शन आहे, कार्डचं ऑप्शन आहे, इथं कार्डचं ऑप्शन आहे, ईएमआय, नेट बँकिंग, वॉलेट हे सगळं दिसणार आहे. इथून मी कंटिन्यू करून पेमेंट करणार आहे. मी अशा पद्धतीने हे माझं पेमेंट होणार आहे. आता समजा तुमची इथं आता मी हे अनसक्सेसफुल झालं पण तुमचं पेमेंट होणार आहे म्हणून इथून सक्सेसफुल ऑप्शन येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला ही बॅच लगेच अनलॉक झालेली दिसेल आणि ही बॅच तुम्हाला कुठं बघायला मिळेल बघा. इथून होमच्या परचेस सेक्शनला गेला तर तुम्हाला इथं ती बॅच तुमची शो होईल. त्यासोबतच इथं माय कोर्सेसमध्ये जरी गेला ना तर तुम्हाला इथं बॅच जे आहे तर ती शो होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवरून बॅच जॉईन करू शकता. धन्यवाद.